त्याने तिच्या गालाला हात लावत शेवटचा प्रश्न विचारला आणि तिच्या डोळ्यात बघत थांबला. तिचे डोळे मात्र पाण्याने आणि आनंदाने भरलेले होते. तिला तिच्या निर्णयावर पूर्ण विश्वास होता आणि आता तिची खात्रीही पटली. आपल्याला एक योग्य असा साथीदार मिळाला आहे, जो आपल्याला आपल्या मनातलं आपण न सांगतासुद्धा खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. बस याच्यापुढे तिला आणखीन काहीही नको होतं. आता ती पूर्णपणे त्याची होणार होती आणि तिच्या मनाची तशी पक्की खात्रीही झाली होती. त्याने गालाला हात लावला होता, पण तिच्या नजरेतून थेट तिच्या काळजात उतरला होता. पुढचं पाऊल मात्र आता तिलाच घ्यावं लागणार होतं. बाहेर आता जास्त कोणी नव्हतं. ते अशा कोपऱ्यात होते जिथून त्यांना सगळं दिसेल, पण कोणाला पटकन कळणार नाही की तिथे कोण आहे. ती त्याच्या नजरेत अडकत चालली होती. त्याने तिच्या गालावर असलेला हात असाच पाठीमागे नेत हळूवार तिला मिठीत घेतलं. हळूहळू त्याने ती मिठी घट्ट केली. नजर मात्र तशीच अडकली होती. त्याने एक हात तिच्या मानेत धरला आणि अंगठा तिच्या गालावर ठेवून हळुवारपणे फिरवू लागला. त्याच्या या कृतीने ती पुन्हा एकदा शहारून लागली आणि तिने डोळे मिटून घेतले. हळूहळू त्याने त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला. तसं त्याचे उष्ण श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले. थोडा तो खाली झुकला आणि तिच्या गालावर त्याने ओठ टेकवले. तसं तिच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. तिचं हसू बघून त्यालाही हसू आलं. तिने डोळे उघडले तर त्याची नजर आता तिच्या ओठावर खिळली होती. दोघांच्या मध्ये थोडेफार अंतर होत. तिने आणखी जवळ आणून ते अंतर मिटवलं. तो हळू तिच्या कानापाशी झुकला आणि हलकेच कानाला किस करत विचारलं, "कॅन आय किस यू?" त्याच्या प्रश्नाने तिचा त्याप्रती आदर आणखीनच वाढला. तो मागे होऊन पुन्हा तिच्या डोळ्यात अडकला. तसं तिने विनाविलंब दोघांच्या चेहऱ्यातील अंतर कमी करत त्याच्या ओठांना काबीज केलं. त्याला आधी वाटलं की ती किस करून परत बाजूला होईल, पण त्याच्यानंतर लक्षात आलं की त्याच्यात खूप एकरूपतेने गुंतली आहे. तसं त्यालाही त्याच्या शरीरात चेतना जाणवली. त्यानेही तिच्या मानेत हात घातला आणि तिला आणखीन जवळ ओढून पॅशनेटली किस करू लागला. अंगाला बोचणारा थंडगार वारा आणि शरीरात जाणवणारी उत्तेजिता याने दोघेही रोमरोम शहारत होते. ते एकमेकात इतके गुंतले होते की आपण बाहेर आहोत आणि काही लोक आपल्याकडे बघत आहेत याचंही भान नव्हतं त्यांना. दोघांचे श्वास फुलत चालले होते, पण कोणी माघार घ्यायला तयार. सुटलेल्या गार वाऱ्याने आता वेग घेतला होता. आकाशात काळ्या ढगांनी बरीच गर्दी केली होती. इकडे हे दोघं एखाद्या स्पर्धेप्रमाणे एकमेकावर तुटून पडले होते. मध्येच एक जोरदार वीज कडाडली आणि दोघेही एकमेकापासून वेगळे झाले. दोघांचेही श्वास बऱ्यापैकी फुलले होते. दोघेही पुन्हा एकमेकात बघण्यात अडकले. काही वेळाने त्याची नजर खाली गेली. ती अजूनही जोरजोरात श्वास घेत होती. श्वास घेताना तिचा उरूक वरखाली होत होता. तिचं ते मादक सौंदर्य आता त्याच्या प्रेमात बहरत होतं आणि तिथेच त्याची नजर खिळली गेली. तिलाही त्याची नजर कळली तशी तिच्या अंगातून एक सळसळीत वीज वाहत गेली. दोघेही अजूनही मिठीत होते, पण आता वारं बरंच वाढलं होतं. हवेत गारवा जरा जास्तच जाणवत होता. त्याची नजर आणि गारव्याने तिच्या अंगावर शहारे उठत होते. हातावरची लव ताठ झाली. मिलनाची घडी समीप आली. तिला जाणवणारी थंडी आता त्यालाही जाणवू लागली. तसा पुढचा काहीही विचार न करता त्याने तिला दोन्ही हातावर उचलून घेत उभं राहून चालायला सुरुवात केली. त्याच्या ह्या कृतीने ती अगदी गडबडली. तिला कळायला थोडा वेळ लागला, पण जसं कळलं तसं तिने लाजून मान त्याच्या छातीत लपवली. त्यालाही तिच्या लाजण्याने हसू आलं. तो आता कॉरिडॉरमध्ये आला आणि लिफ्टसमोर उभा राहिला. तशी जास्त काही गर्दी आता नव्हती. रात्रीचा बराच उशीर झाला होता. 1-2 कपल आणि तिथेच काही कर्मचारी एवढेच होते तिथे. पण सगळेच त्या दोघांकडे बघत गालात हसत होते आणि ते पाहून तिला अजूनच लाजायला होत होतं. न राहून ती त्याला बोलते, "ऐका ना, प्लीज मला खाली सोडा ना. सगळे बघत आहेत आपल्याकडे. मला फार लाजल्यासारखं होतंय." त्याने आजूबाजूला बघितलं. तसं जे बघणारे कपल होते त्यातल्या मुलांनी त्याला थंब दाखवला, तर वेटर लोकांनी आपापल्या नजरा फिरवल्या. त्यांच्याकडे बघून त्याने तिच्याकडे बघितलं. ती मात्र त्याच्या छातीत तोंड लपवून बसली होती. ती फारच लाजली होती. तो गालात हसला आणि समोर ओपन झालेल्या लिफ्टमध्ये गेला. ते त्याच्या फ्लोअरवर आले. तो तिला घेऊन तसाच त्यांच्या रूमजवळ आला. त्याने नजरेनेच तिच्याकडे पाहिलं, तर ती आता उत्सुकतेने दरवाजाकडे पाहत होती. आत नक्कीच काहीतरी सरप्राईज असणार आहे हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. त्याने गालात हसत तसंच की कार्डने दार उघडलं आणि आत गेला. तो तिच्याकडे बघत होता आणि ती रूममधून बघून थक्क झाली होती. त्याने तिला खाली ठेवलं आणि दार आतून लॉक केलं. त्याने समोर बघितलं तर तिथला नजारा अगदी नजरेचं पारणं फेडणारा होता. हॉटेल स्टाफने खूप सुंदररित्या त्या रूमची शोभा वाढवली. बेडच्या बाजूला मोगऱ्याच्या माळा सोडल्या होत्या. मध्ये मोगरा आणि गुलाबाच्या पाकळ्याने बेड सजवलं होतं.
बाजूला सुगंधी मेणबत्त्या जळत होत्या. त्याचा एक छान सुगंध रूममध्ये दरवळत होता. बाल्कनीचे दार उघडे होते, फक्त पडदे ओढलेले होते. बाजूला एक रोमॅन्टिक गाणं चालू होतं. मिणमिणत्या कॅन्डलचा आणि रूममध्ये असलेल्या डिम लाईटने रूममध्ये एक हलका-फुलका गोड प्रकाश तयार झाला होता. एकंदरीत तिथलं वातावरण खूपच गोड आणि रोमॅन्टिक झालं होतं. दोघेही काही वेळ त्या रूमचं निरीक्षण करत होते. त्याने बघता बघता हळूच तिला मागून मिठीत घेतलं. त्याच्या अशा अचानक मिठीत मारण्याने ती जरा दचकली, पण नंतर तिने गोड हसून त्याच्या हाताच्या विळख्यावर आपले हात ठेवत त्याची मिठी अजून घट्ट केली. तसं त्याच्या चेहऱ्यावरही गोड स्माईल. ती अजूनही त्याच्या मिठीत रूमचं निरीक्षण करत होती. त्याने तिच्याकडे बघितलं. मगाशी ती बरीच घाबरलेली होती, पण आता मात्र तिच्या चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाचा ग्लो दिसत होता. त्याने हळूच कानावर फुंकर मारत विचारलं, आवडलं सरप्राईज? तसं तिनेही डोळ्यात बघत आणि त्याच्या गालावर किस करत होकार दर्शवला. त्याने आता तिच्या गालावर गाल घासत पुन्हा तिला हळूच विचारलं, डान्स करणार? तसं तिने मान हलवली. त्याने पुढे होऊन म्युझिक चेंज केलं. तिच्यासमोर हात केला तसं तिनेही त्याच्या हातात हात दिला. त्याने हळूवार हिसका देत तिला मिठीत ओढलं. तिनेही त्याच्या डोळ्यात बघत गळ्यात हात गुंफले. तसं त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या उघड्या कंबरेवर जाऊन स्थिरावले. त्याचा एक गोड शहारा तिला तिच्या शरीरात जाणवला. तो तिच्या डोळ्यात खूप प्रेमाने बघत होता. तीही त्याच्या नजरेत पूर्णपणे अडकली. दोघेही एकमेकांना बघत हळुवारपणे त्या गाण्यावर झुलत होते. त्याने तसंच एक हात वरती आणला आणि तिच्या गालावर ठेवला. त्याने तिच्या दोन्ही डोळ्यावर आणि गालावर ओठ टेकवले. त्याच्या ह्या कृतीने तिनेही आपसूक डोळे मिटून ओठ विलग केले. तिची मूकसंमती मिळताच त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या दोन्ही पाकळ्यांना आपल्या ओठात घेतलं. हळुवारपणे तो तिच्या ओठांना कुस्करत होता. तीही त्याला पूर्णपणे प्रतिसाद देत होती. त्याचे दोन्ही हात तिच्या मानेवरून पाठीवर फिरत होते, तर तिचे हात त्याच्या केसात फिरत होते. काही वेळाने दोघेही एकमेकांपासून बाजूला झाले. दोघांचेही श्वास फुलले होते. श्वास वाढल्यामुळे तिची छाती वर खाली होत होती. तिच्या या सौंदर्यामुळे त्याला आता स्वतःवर ताबा मिळवणं कठीण झालं होतं, पण तो धीर धरून होता. त्याला कोणताही आतातायीपणा करायचा नव्हता. त्याने तसंच तिला उचलून अलगद बेडवर ठेवलं आणि रूममध्ये चालू असलेले डिम लाईट बंद केले. पुन्हा एकदा त्याने तिच्यावर येत तिचे ओठ ताब्यात घेतले. पुन्हा एकदा ओठांमध्ये महायुद्ध सुरू झालं. यावेळी त्याचा स्पर्श तिला आक्रमक वाटत होता, पण तिने देखील तितक्याच जोराने त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. हळूहळू त्याने तिच्या गालावर कानावर ओठ टेकवायला सुरुवात केली. तसंच ओठ टेकवत तो तिच्या गळ्यावर उतरला आणि त्याने तिथे त्याचे ओठ टेकवले. नेहमीप्रमाणे तो तिच्या खोल गळ्यावरच किस करत होता. त्या जागेवर तिला थोडी चरचर जाणवली, पण त्या वेदनेपेक्षाही त्याची नशा तिच्यावर अशी होती की त्या वेदनेकडे तिने पूर्णपणे दुर्लक्ष केले. तिथे त्याचं नक्षीकाम पूर्ण झालं तसा तो तिच्या खोल गळ्यावर उतरला आणि तिथे त्याच्या ओठांनी नक्षीकाम करायला सुरुवात केली. तिचे हात त्याच्या केसावर आणि तिच्या प्रेमळ स्पर्शाने त्याचा आवेग अजूनच वाढत होता. हळूहळू करत त्यांच्यामध्ये कपड्यांचे अडसर दूर झाले. त्याच्यासोबत आता तिनेही त्याच्या गळ्यावर, छातीवर ओठ टेकवायला सुरुवात केली. तिचा स्पर्श त्याला एकदम मुलायम आणि चेतना वाढवणारा वाटत होता. तिच्या नाजूक ओठांच्या स्पर्शाने पुन्हा एकदा त्याला संपूर्ण शरीरात उत्तेजितता जाणवू लागली. जसं त्याला तिचं स्त्री सौंदर्य भुरळ घालत होतं, तसेच ती देखील त्याच्या पुरुषी सौंदर्यावर भाळली होती. त्यामुळेच इतका वेळ शांत बसलेली आता त्याच्यावर आक्रमक झाली होती. दोघांचेही श्वास बऱ्यापैकी वाढलेले होते. तिचा आक्रमक पवित्रा बघून काही वेळ तो शांत बसला, पण काहीच वेळ झाला तसं दोघेही एकमेकांच्या पूर्ण शरीरावर ओठ टेकवायला सुरुवात झाली. यावेळी दोघेही थोडे शांतपणे प्रत्येक क्षण जगत होते. एकमेकांना किस करत ते पूर्ण बेडवर लोळत होते. रूममध्ये दोघांच्याही श्वासाचे आवाज घुमत होते. त्याचा स्पर्श रफ झाला की पुन्हा शांत होत हळूवार तो तिला हाताळत होता. बाहेर पावसाचं आगमन झालं होतं. ओल्या मातीचा सुगंध खूप छान दरवळत होता. बाहेरचा वारा जोरदार आक्रमण करत पडद्याच्या आडून आत येत होता. त्यामुळे रूममध्ये असलेले कॅन्डल देखील विझलेले होते. आता प्रणयाच्या साक्षीला निसर्गाने उपस्थिती लावलेली होती. मध्येच ढगांचे आणि वीज चमकल्याचे आवाज येत होते. हवेतला गारवा वाढला होता. वातावरण अगदी आल्हाददायक झालं होतं. बाहेर तापमान कमी झालं असलं तरी रूममध्ये मात्र कैकपटीने वाढलं होतं. पावसाने बाहेर जोर धरला होता. प्रणयाचा खेळ रंगात आला. काही वेळाने त्याने तिला परत जागेवर झोपवलं आणि तिच्यावर येत दोघांवर पांघरून ओढून घेतलं. आता मात्र दोघांच्याही हृदय जोरजोराने धडकत होती. तीही थोडी नर्व्हस झाली. त्याची बेचैनीही वाढली. एकमेकात परत नजर अडकली गेली. दोघेही शांतता दाखवत होती,
पण आतून हृदय 100च्या स्पीडने क्रॉस करून पळत होतं. आतापर्यंत त्याने तिला एकदम व्यवस्थितपणे हाताळलं होतं, पण इथून पुढे कदाचित तिला त्रास होणार होता. तो त्रास तिच्यासाठी कदाचित गोडही होता, पण आपल्यामुळे तिला त्रास झालेला तो बघू शकणार नव्हता. त्याने तसंच बघत तो तिच्या ओठांमध्ये गुंतला. पुन्हा एकदा त्याने तिच्या ओठांना कुस्करायला सुरुवात केली. काही वेळाने तो बाजूला झाला आणि तिच्या नजरेत तसेच गुंतून पडला. त्याच्या नजरेत प्रश्न होता की जो तिने एकदम व्यवस्थितपणे ओळखला. उत्तरादाखल तिने त्याच्या पाठीवर ठेवलेले हात घट्ट केले. तिचा होकार माहीत असताना तिच्या हातात हात घट्टपणे गुंफले आणि तिच्यामध्ये एकरूप झाला. तसा तिचा एक आर्त आवाज पूर्ण रूममध्ये घुमला. तिला कमरेखाली एक गोड वेदना जाणवली, पण तो थांबला होता. तिच्या डोळ्यात बघत होता. तो थांबलेला जाणवला तसं तिने डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात हलकंसं पाणी होतं. तिच्या डोळ्यातील ती हलकीशी वेदना बघून त्याला त्याची चूक लक्षात आली. आपला जोर कदाचित जास्त झाला आणि आपल्यामुळे तिला त्रास झाला, जे त्याला व्हायला नको होतं. पण तिच्या डोळ्यात हलकीशी वेदना बघून त्याचं मन पुढे जायला तयार होईना. हळवा होता तो तिच्यासाठी. नकळत त्याचे डोळे पाण्याने भरले गेले आणि तिच्यामधून तो बाहेर आला. आपण थांबूया, ती काही म्हणणार तेवढ्यात तो म्हणाला. ती मात्र गोंधळून गेली. आता खरा प्रणय सुरू झाला होता आणि हा का थांबला हेच तिला कळेना. तिच्यावरून तो बाजूला होणार तसा तिने तिची मिठी घट्ट केली. काय झालं? असा मध्येच का थांबला? तिने न राहून विचारलं. तिला वाटलं कदाचित तिचं काहीतरी चुकलं आहे. मी तुझ्या आईबाबांना कन्यादानाच्या वेळेस वचन दिलं होतं की मी तुला कधीच त्रास होऊ देणार नाही. तुला अगदी फुलासारखं जपेन आणि आता माझ्यामुळेच तुझ्या डोळ्यात पाणी आलं, जे मी नाही बघू शकत, तो म्हणाला. तसं तिने गोड हसून दिलं. तिला त्रास होतोय तरी का ती हसतेय हे आता त्याला कळेना. अरे माझ्या वेड्या राजा, मुलींना पहिल्या वेळेला होतो त्रास, मग काय तू प्रत्येक वेळी असंच मध्ये थांबणार आहेस का? असा काही विचार करू नको आणि पुन्हा शांतपणे मला तुझ्यात सामावून घे. ती गोड हसत उत्तरली. पुन्हा एकदा तिला तिच्या नशिबाचा खूप हेवा वाटला. अगदी योग्य जोडीदाराला तिने स्वतःचं अस्तित्व समर्पित केलं होतं आणि याचा तिला जबरदस्त आनंद होता. मुलींसाठी हाच हळवा क्षण असतो आणि इथे त्याने तिची पूर्ण काळजी घेत पुन्हा एकदा तिचं मन जिंकलं होतं. पण तुला त्रास होतोय ना? त्याने पुन्हा विचारलं. होऊ दे ना मग. उलट मला हा गोड त्रास हवा आहे. तू मनात काहीही आणू नकोस. शांतपणे परत एकरूप हो. ती म्हणाली. तसा मात्र त्याचा नाईलाज. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवलं आणि यावेळी मात्र त्याने कुठलेही आडेवेढे न घेता पुन्हा एकदा तिच्यात समरस झाला. यावेळी तो पूर्णपणे तिच्यात एकरूप झाला. दोघेही प्रणयाच्या रंगात रंगत होते. प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगत होते. स्वप्नात पाहिलेले क्षण खऱ्या अर्थाने आज एकमेकांसोबत जगत होते. आधी मनाने एकरूप झालेले आता शरीराने देखील एकरूप झाले होते. प्रणयाचा खेळ किती वेळ रंगला माहीत नाही, पण त्याने पुन्हा एकदा तिला संपूर्णपणे जिंकलं होतं. तिचा पूर्णपणे विचार करत तो नाजूक क्षण जपत दोघांच्याही संसाराला सुरुवात केली होती. पुढे कितीही चढ उतार येऊ देत, मग आता ते पूर्णपणे पुढच्या आयुष्यासाठी तयार झाले होते. नात्यातला विश्वास आणि प्रेम दोघांनी खूप चांगल्या प्रकारे वाढवलं होतं. पहाटे कधीतरी दमून दोघे एकमेकांच्या मिठीत झोपून गेले. हा एक कपलच्या आयुष्यातील एक नाजूक क्षण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात तो कधी ना कधी येतो. मला वेगळं काहीतरी लिहायचा प्रयत्न करायचा होता, पण ही भाग लिहिला. बाकी याच्यापुढे काही उद्देश नाही. भाग शृंगारिक होणं साहजिकच आहे, पण त्यासाठी तो हळवा देखील आहे, हे सुद्धा वाचकांनी लक्षात घेतलं पाहिजे. बाकी याबाबतीत मी जास्त काही बोलणार नाही. माझ्या इतरही कथा आहेत, त्या वाचून बघा आणि भाग आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.